धुलिया शहर और साकरी तालुके के निजामपुर क्षेत्र से जुड़े फिल्मकारों द्वारा तैयार की गई मराठी मूवी जबराट इन दिनों चर्चा का विषय बनी हुई है। करीब 4 करोड़ रुपयों की लागत से बनाई गई ये फिल्म लव स्टोरी पर आधारित है, जिसमें कॉलेज जीवन की भावनाओं और रिश्तों को प्रभावित ढंग से दिखाया गया है। इस मूवी की खास बात यह है कि इसके निर्माता, निर्देशक और इस मूवी से जुड़े कलाकारों की जड़ें धुलिया जिले से जुड़ी हुई है, जिससे ये फिल्म स्थानीय प्रतिभा की पहचान बनाती जा रही है। भव्य निर्माण, मजबूत संगीत और रोमांटिक कहानी के साथ तैयार की गई मराठी मूवी जबराट 6 फरवरी 2026 को सिनेमाघरों में रिलीज होने जा रही है, जिसे लेकर खानदेश और उत्तर महाराष्ट्र के दर्शकों में खास उत्सव देखने को मिल रहा है। प्रोड्युसर मला ते प्रोड्युसर आणि डिरेक्टर आहे आणि माझ्यासोबत हा तर सगळ्यांना माहिती आहे की अनुराग जगदाळे या चित्रपटामधला एक गायक आहे, त्याने एक गाणं गायलेलं आहे। ही आहे जी आईनी घिया या चित्रपटातली एक अभिनेत्री आहे आणि तो आहे तो राहुल चव्हाण, तो पण या चित्रपटातला एक अभिनेता आहे। आणि हा चित्रपट आम्ही ॲक्च्युली कॉलेजच्या मुलांच्या लाईफवरती आहे, कॉलेज कॅम्पसची स्टोरी आहे। याच्यामध्ये आम्ही काही सामाजिक विषय घेतलेले आहेत आणि एक म्युझिकल मूवी आहे, हा भरपूर गाणी आहेत आणि जी आपली महाराष्ट्राची जी पारंपरिक कला आहे जी की लुप्त होत चाललेली आहे, त्या कलेचा आत्ताच्या पिढीला थोडासा दुरावा निर्माण झाला आहे। ती कला आत्ताच्या पिढीला माहीत नाही आहे काय मूळ आपलं परंपरा होती, तर त्याच्यावर मी याच्यावर अधोरेखित केलेल्या चित्रपटामध्ये त्या मुलांना आजच्या पिढीला आपल्या पारंपरिक कलेची ओळख व्हावी, त्यांनी ती पुढे न्यावी, जतन करावी, याच्यावर मी भाष्य केलेलं आहे। आणि तसं पाहिलं तर या कॉलेजची वनलाईन थीम जर विचारली तर लव, म्युझिक, मस्ती अँड डान्स याच्याभोवती हा चित्रपट सगळा फिरलेला आहे आणि नक्कीच सगळ्यांना आवडेल। लहान मुलांना म्हणजे कॉलेजच्या मुलींना तर आवडेलच, पण जे कलाकार आहेत ज्यांना कलेबद्दल आसक्ती आहे त्या लोकांनाही हा चित्रपट आवडेल असं मला वाटतं। आणि अनुरागबद्दल बोलायचं तर अनुराग या मातीतला आहे, इथला आहे आणि तो त्याच्या गुणांनी या चित्रपटात आलेला आहे। त्याला कुठलाही वशिला नाही, कुठलाही कुणाची सांगणं नाही किंवा काही नाही। आम्ही त्याला शोधून, त्याच्या बाबांचा नंबर आम्ही शोधून घेतला होता फेसबुकला, असं आपण पाठवून की या धुळे भागातले कोणी असतील तर त्यांनी यांचा नंबर आम्हाला मिळवून द्याल का, असं खूप प्रयत्नांनी यांचा नंबर मिळून आम्ही याला चित्रपटामध्ये ही संधी दिली होती, कारण त्याच्या गुणांनी तो आला होता फक्त। तर आमचं ठरलं होतं याला घ्यायचं, कारण आम्ही याचे आवाज वगैरे आम्ही त्याचे व्हिडिओज वगैरे बघून त्याला पारखलं होतं, म्हणजे ऑडिशन तर तसं त्याचं तिथंच झालं होतं। अगोदर त्याला भेटायच्या अगोदर त्याचं ऑडिशन आम्ही झालं होतं, त्याचे जे काही आत्तापर्यंतचे व्हिडिओ आहेत, तर त्याचा तो तसा प्रवास आहे। आणि मी एवढंच आवाहन करेल की तुम्ही पण त्याच्याबद्दल लिहा, या चित्रपटाबद्दल लिहा, इथल्या लोकांना आवाहन करा की हा चित्रपट नक्की बघा म्हणून, आणि नक्कीच तो चांगला चित्रपट असेल आणि लोकांना तो आवडणार असेल। थँक्यू। अनुराग तू बोलतोस का? बोल अनुराग, बोल। माईक लावून घे बेटा। सांगलीत आनंद होतो आहे, माझं पहिलंच प्लेअर आहे। ॲक्च्युली हे 2 वर्षापूर्वी रेकॉर्ड झालं 2023ला, तेव्हा माझं वय 20 होतं, आता 22 वर्षाचं आहे। सो वयानुसार मॅच्युरिटी आली माझ्या आवाज आणखी। तर एकच सांगितलं की तुम्हाला हा चित्रपट आवडेल, त्यापेक्षाही जास्त तुम्हाला त्यातली गाणी आवडतील, कारण माझ्यासोबतच खूप दिग्गज कलाकारांनी त्या चित्रपटात गाणी गायली। आपले जसं आर्या त्यांनी गायली, बेला शिंदेंनी गायली, नंदीदादांनी गायली, वैशाली मानेंनी गायली। सो त्या चित्रपटातले सगळंच गाणी खूप अप्रतिम, मी जाऊन ते बघितले आणि चित्रपटाचं म्युझिकही तितकं सुंदर आहे। डॉक्टर जयभीम शिंदे यांनी त्या संपूर्ण चित्रपटाला संगीत दिलं आहे। सो मी मॅडमला थँक्स म्हणते, त्यांनी मला असं पहिला ब्रेक दिला। सो खूप आनंद आहे मला त्या गोष्टीचा। थँक्यू। नमस्कार, मी आईनी घिया आणि सर्वप्रथम मी इथे उपस्थित सर्व पत्रकार आणि आयोजकांना नमस्कार करते। मी याच्या आधी काही मूवीज ऑलरेडी केल्या आहेत। माझा पहिला बॉलिवूडचा हंटर होता, त्याच्यानंतर 35% काठावर बकेट लिस्ट असे अजून बरेच मूवीज झाले आहेत, परंतु जबराटमध्ये मला एक फॅमिली मिळाली जी आधीच्या सेटवर एवढी मोठी फॅमिली मिळाली, म्हणजे याच्यात खूप सारे पात्र आहेत आणि आमची जी पूर्ण टीम होती ती आम्ही 1 महिना एकत्र राहत होतो, एकदाही भांडण नाही झालं, आमच्यातलं बॉन्डिंग खूप स्ट्रॉंग झालं आणि ते तुम्हाला त्या चित्रपटात दिसणार आहे। प्रत्येक पात्राचं कॅरेक्टर वेगळं आहे, प्रत्येक पात्राची भूमिका जी त्या चित्रपटात जबराटमध्ये जी ताईंनी रेखाटली आहे ती खूप वेगळी आहे आणि
हे जे कॉलेजेसमधले स्टुडंट्स असतील त्यांना खूप रिलेट करेल. आणि मला पर्सनली माझे कॉलेजेसचे दिवस आठवले. मला कॉलेज सोडून झाली, खूप वर्ष झाली, पण जे मी कॉलेजमध्ये दिवस नाही एक्सपिरियन्स करू शकलेले, ती फॅमिली, जी फ्रेंड्समधली फॅमिली आपल्याला मिळते, ती मला या चित्रपटाने देऊन गेली. आणि त्याच्यासाठी प्रगतीताई खूप खूप थँक्यू. आणि याच्यात जसं ताईने सांगितलं की लव्ह, म्युझिक, मस्ती आणि डान्स या विषयावर हा चित्रपट आधारित आहे. महाराष्ट्राची कला ही आपल्याला जपायची आहे आणि ती प्युरेस्ट फॉर्ममध्ये, सगळ्यात प्युरेस्ट फॉर्ममध्ये कशी होती याचं आम्हाला पण शिक्षण मिळालं आणि तेच आम्ही चित्रपटातून सांगायचा, दाखवायचा प्रयत्न करतो. तर 6 फेब्रुवारीला हा चित्रपट येतो आहे थिएटर्समध्ये. जबराट नावाचा आहे. तर मी सर्व प्रेक्षकांना, तुम्हाला सर्वांना सुद्धा नक्कीच आवाहन करू इच्छिते की तुम्ही थिएटरमध्ये जाऊन हा चित्रपट बघा आणि आम्हाला कलाकारांना तसा सपोर्ट द्या. धन्यवाद. नमस्कार. सर्व पत्रकारांना आणि आयोजकांना माझा नमस्कार. तुम्हाला जबराटबद्दल माहिती तर कळूनच गेली असेल. आमचा टॅग आहे लव्ह, म्युझिक, मस्ती आणि डान्स. आणि जबराट कॉलेज कॅम्पसच्या अराउंड ही स्टोरी फिरते आणि प्रत्येक स्टुडंटला रिलेट करेल असे कॅरेक्टर्स आहेत. नवीन पिढीकडून जुनी परंपरा कशी जपू शकतो आम्ही, त्यातून एक सोशल मेसेज द्यायचा प्रयत्न केलेला आहे, जो की खूप गरजेचा आहे आजच्या काळामध्ये. कारण आपली जी परंपरा आहे त्याला कुठेतरी डाग लागतं आणि तो डाग पुसण्याचा आम्ही हा प्रयत्न केला आहे एका नवीन फॉर्ममध्ये. म्हणजे आजची पिढीला बोर न होता किंवा त्यांना एक चांगलं शिक्षण द्यायचा प्रयत्न केलेला आहे. तर 6 फेब्रुवारीला रिलीज होतं जबराट. नक्की पहा. दोन ओळी म्हणून दाखव. तू आणि मी आणि तू झाले सुरू आपली गुटूर गुया. तू आणि मी आणि मी आणि तू नव प्रेम वेडे प्रेम धुंद झाले दोन काळजाचे एक गीत झाले काळीज गाते कुहू कुहू या 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 या. तू आणि मी आणि तू झाले सुरू आपली गुटूर गोया या या या. तू आणि मी आणि तू आणि. या चित्रपटाच्या डायरेक्टर स्वतः मॅडम आहेत आणि अतिशय कुठल्याही त्याच्यामध्ये फास्ट नट होतात. ते साध्या स्वभावाची माणसं आहेत. म्हणजे आपण जसं आपल्या खानदेशी माणसांना म्हणतो ना, तशी साधी सुधी माणसं असतात, आपली बोळी माणसं असतात, तशी मॅडम इथं 5 दिवस राहते, त्या विदेशात असतात. पण फक्त या चित्रपटाच्या अनुषंगानं त्या काही दिवस भारतामध्ये आलेल्या होत्या. आणि या चित्रपटाच्या आता जी आपली पत्रकारिता झाली आहे या संदर्भात आपण कुणाला काही प्रश्न विचारायचे असतील तर आपण या ठिकाणी विचारू शकता. मॅडम त्याला उत्तर देईल. चित्रपटाचे नाव कसं सुचलं आणि या चित्रपटाला किती कालावधी लागला तयार? ओके, नावाचं असं होतं की आता कमर्शियल चित्रपट आहे, त्यामुळं नाव असं होतं की आम्हाला कमर्शियली अट्रॅक्टिव्ह असावं, की लोकांना किंवा विशेष म्हणजे तरुण पिढीला ते अट्रॅक्ट करणारं असावं. हा एक सिम्पल त्याच्यातला कॉन्सेप्ट होता. आम्ही खूप 3-4 महिने आम्ही लावले होते नाव शोधायला, पण आम्हाला विशेष असं नाव मिळत नव्हतं. आणि याच्यामध्ये वेगवेगळे पैलू आहेत, जसं मी म्हणाले की कॉलेजचं लाईफ मुलांचं पण आहे, सामाजिक विषय पण आहे किंवा पारंपरिक कलेबद्दल पण आहे. याचं नाव दिलं तर त्याच्यासोबत अनफेअर, त्याचं नाव दिलं तर त्याच्यासोबत अनफेअर असं होणार होतं. आणि आम्हाला एक सगळ्यांचं सार काहीतरी वेगळं नाव पाहिजे होतं. आणि आम्ही शोधत होतो, लोक सांगत होते. एक माझा मित्र होता, तो त्यांनी AI ला विचारलं शेवटी तो काही नावं सांगत होता. आणि आमच्याकडे आमच्या ग्रामीण भागामध्ये मराठवाड्यामध्ये आम्ही असं लय भारी किंवा
खतरनाक असेल खतरूड असे आम्ही शब्द वापरतो. तसं आम्ही जबरदस्त असेल तर जबराट असं म्हणतो. तर तो मला काहीतरी सांगत होता की हे नाव नाही हे मला असे काही नाव देतोस काहीतरी असं काहीतरी असं जबराट असलं पाहिजे. आणि मग माझ्या लक्षात आलं एक वेट अ मिनिट वाय नॉट जबराट. आणि इतके सिम्पल वेने हे नाव सुचलेलं आणि आम्ही त्याचं नाव जबराट ठेवलं. म्हणजे जबराट म्हणजे जबरदस्त समथिंग मोर दॅन पॉवरफुल काहीतरी भारी असं 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 काहीतरी त्याचा अर्थ होतो. मॅडम असं म्हणताय की महाराष्ट्राची संस्कृती जपावी किंवा डाग लागू नये आपण असं म्हणतात की या चित्रपटाच्या माध्यमातून आपण ही भूमिका स्पष्ट करणार आहे. मग असा काय रोल आहे की जे महाराष्ट्राने याच्यातनं घ्यावा की डाग लागणार नाही किंवा आपण या चित्रपटाची संस्कृती जपली ओके. डाग लागणार किंवा डाग हा शब्द मी नाही वापरला त्याच्याकडून आलेला आहे. ओके मी बोलते उत्तर देते. हां हे मी बोलते माझ्या मतानुसार काय की महाराष्ट्राची एक पारंपरिक आपली कला आहे. आता जसं की फॉर एक्झाम्पल आपण लावणी म्हणतो. आता लावणीमध्ये सुद्धा खूप प्रकार आहेत. लावणी म्हणजे खूप म्हणजे बैठकीची लावणी फडाची लावणी किंवा त्याच्यामध्ये गणं गवळण सवाल जवाब असे बरेच फॉर्म आहेत. तो एक प्रकार झाला. आत्ताचा जो लावणीचा फॉर्म आला की लावणीच्या नावाखाली आजची पिढी काही बघते तो तितका पारंपरिक सगळ्याच्या सगळा तसाच्या तसा प्रकार नाही बघत. म्हणजे तुम्ही यंग आहात आणखी तुमच्या लहानपणी ज्यावेळी अरुण सरनाईकच्या काळामध्ये 11-12 भानगडी वगैरे तसे त्या काळाचे सिनेमे असायचे किंवा सांगते ऐका वगैरे त्या काळचा जो फॉर्म आहे ना तो खरा आपला पारंपरिक फॉर्म होता. तो आता आहे का आजच्या स्टेजवर ज्या लावण्या होत आहेत आजची पिढी किंवा आजच्या मुली करत आहेत त्या प्रकारात करतायत का नाही करत आहेत. मग आजच्या पिढी लावणी किंवा एक पारंपरिक कला म्हणाल तर काय असतं त्यांना हेच दिसतं किंवा ते हेच समजतील जे दिसतंय त्यांना. तर त्याच्यासाठी आम्ही असा प्रकार केला आहे सिनेमामध्ये की त्या मुलांना थोडंफार ते नॉलेज मिळेल आणि त्यांना ती एक प्रेरणा मिळेल की नाही आपली कला काही वेगळी होती ती आपण ती एक तर जतन केली पाहिजे जपली पाहिजे पुढे नेली पाहिजे. एक सिम्पल आम्ही मेसेज द्यायचा प्रयत्न केला. आपण लव असेल म्युझिक असेल किंवा गाणे याबद्दल आपण फोकस केलं आहे तर सांस्कृतिक लावणी वगैरे असेल असं आपण काही केलं नाही. ते तर मजा आहे ना चित्रपटातच बघा ना कसं गुंफलं आहे बा. लव कॉलेजचं कॅम्पस आहे सामाजिक विषय पण आहे म्हणते मी आणि लावणीचं बद्दल पण मी बोलते म्हणजे पारंपरिक कलेबद्दल बोलते. याची गुंफण कशी केली तेच तर चित्रपटात बघायचं तीच तर मजा आहे ना. बरोबर ऑफकोर्स म्हणजे आम्ही नाही रिव्हील करू शकत ना आता. आणि निजामपूरची अशा एक सामान्य तुम्हाला इंस्टाग्राम मिळाले असे इतक्या वर्षापासून परिस्थिती असं वेगळा काही कलाकार वगैरे आपल्या डोक्यात असं काही प्लॅन आला नाही का एखाद वेगळी काही. ओके आता मी तुम्हाला सांगते माझं बॅकग्राऊंड सांगते मग तुमच्या प्रश्नाचं उत्तर त्यातच मिळेल. याच्यापूर्वी मी एक चित्रपट केला होता ज्याचं नाव होतं पल्याडवासी आणि तो आर्ट फिल्म होती आणि ती इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलसाठी केली होती आणि त्याला 14 देशांमध्ये फिरवली. त्याला 35 विजय 101 लॉरेल्स मिळाले त्यातले 35 विजय पुरस्कार आहेत जो की मराठी चित्रपटसृष्टीतला रेकॉर्ड असेल. त्या चित्रपटामध्ये मी इंडस्ट्रीतले लोक नव्हते घेतले ते माझ्या गल्लीतले मुलं होते. मी बोलते गल्लीतली मुलं लिटरली सगळं आमचं धाराशिवच्या गल्लीतली मुलं होते आणि ते हॉलिवूडपर्यंत जाऊन आले. त्यांना हॉलिवूडपर्यंत अवॉर्ड्स मिळाले त्या मुलांना. ते तुम्हाला एक उत्तर मिळालं असेल की माझा असा कन्सेप्ट आहे की आपल्या मुलांना मुंबईपर्यंत जाताच येत नाही. म्हणजे फार तर त्यांना एवढं माहीत असेल की मला रेल्वेचं तिकीट काढायचं आणि जायचं प्लॅटफॉर्मवर उतरून कुठे जायचं हे माहीत नाही आहे. म्हणून माझा हेतू होतं की या लोकांना चान्स द्यायचा. पण आता या चित्रपटामध्ये कारण कमर्शियली मला चित्रपट करायचा होता. गल्लीतल्या मुलांना घेऊन कमर्शियल चित्रपटला मुंबईमध्ये कोणी वाव देणार हे तुम्हाला माहीत असेल. तर या चित्रपटामध्ये मी ठरवून अर्धे इंडस्ट्रीमधले प्रत्येक विभाग आणि अर्धे ग्रामीण भागातले शोधून ग्रामीण भागामध्ये जे हिरे आहेत ज्यांच्याकडे टॅलेंट आहे पण ज्यांना मुंबईपर्यंत पोहोचता येणार नाही किंवा अजून कोणी तिकडून त्यांना उचलून नेलेलं नाही किंवा त्यांच्याकडे लक्ष गेलं नाही अशा लोकांना शोधले. हा अनुराग फक्त नाही आहे असे खूप आहे त्याच्यामध्ये. अर्धे जसं यांनी नाव सांगितलं की बेला शेंडे आहेत नाव मोठं आहे अर्थातच मी तेच सांगते. बेला शेंडे आहेत या चित्रपटामध्ये आर्या आंबेकर आहेत या वैशाली माडे आहेत नंदेश उमाप आहेत हे तर आहेतच. पण यांच्यासोबत जयभीम शिंदे आमचे संगीतकार धाराशिवचे ग्रामीण भागातले परंडा तालुक्यातले आहेत आणि त्याच्यासोबत गायक हा आहे आम्ही शोधून काढलेला हिरा आहे. तसंच आमच्या धाराशिवमधला एक आहे आणि माझं होतं की एक तरी प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये एक तरी मुलगा किंवा म्हणजे ती व्यक्ती धाराशिवचा असला पाहिजे. हा आमच्या धाराशिवचा आहे. ॲक्टर म्हणून मी घेतलेला आहे त्याला मेन लीडमध्ये आहे तो धाराशिवचा आहे. असे प्रत्येक विभागामध्ये मी धाराशिवचे घेतले ते ठरवून घेतलं आणि मला वाटतं तुमचं प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळालं असेल याच्यामध्ये. थँक्यू. नमस्कार. जबराट हा चित्रपट येतो आहे 6 फेब्रुवारीला आणि हा चित्रपट हा तरुणाईसाठी आहे आणि सगळ्यांसाठीच आहे. या चित्रपटामध्ये या चित्रपटाची थीम लाईन आहे लव म्युझिक मस्ती अँड डान्स. या चित्रपटामध्ये तरुणाईच्या गोष्टी तर आहेतच पण एक सामाजिक विषय पण घेतलेला आहे आणि
आपली जी महाराष्ट्राची पारंपरिक कला आहे तिला जपण्यासाठी, जतन करण्यासाठी आणि पुढे नेण्यासाठी आम्ही काही याच्यावरती भाष्य केलेलं आहे आणि आजच्या तरुण पिढीला त्याची ओळख व्हावी जी की विसरत चाललेली आहेत आणि त्यांना त्याला पुढे त्यांनी ते पुढे न्यावी हा पण आम्ही प्रयत्न केलेला आहे. आणि हा चित्रपट सगळ्यांनी बघावा, फॅमिलीसहित बघावा असा चित्रपट आहे. म्युझिकल ड्रामा आहे आणि तुम्ही नक्की बघा.